प्राची आयुष्य एक गुलाब या शीर्षकांतर्गत लिहिते, सायंकाळची वेळ होती, अलगद असा होत होता सूर्यास्त. सायंकाळची वेळ होती, अलगद असा होत होता सूर्यास्त. थोडी रिमझिम अशी सरही चालू होती आणि ते गुलाब फूल झुलत होते मस्त. मी त्याच्या जवळ गेले. गुलाब सुगंधात भारावून बसले. मग तेव्हा त्याला काहीतरी विचारावेसे वाटले. त्याच्या आनंदी झुलण्यात मला त्याचे दुःख भासले. काय रे गुलाब, एक विचारू का म्हणत तुला? तो स्थिर होत म्हणाला, असं काय विचारायचं आहे ग मला? अंकुरमधनं तुझं होत फुलात रूपांतर कसं गाठतो तुझ्या आयुष्याचं अंतर? अंकुरमधून तुझं होतं फुलात रूपांतर कसं गाठतो तू तुझ्या आयुष्याचं अंतर? जे झाड तुझ्या पाया आहे त्याच्यापासूनच तुला दूर केल्या जातं. तुला दूर केलं जातं. तुझं असं सुंदर रूप, पण तुझं आयुमान नक्की किती असतं? हसत गुलाब म्हणाला, अगं हेच की मग जीवन. पुढे काय होणार माहीत नसतं, याचं दुसरं नाव जीवन असतं. दुःख तर मलाही होतं ग, जेव्हा तोडलं जातं माझं सुंदर सुगंधी रूप, कोणाच्या पायाखाली तुडवलं जातं. पण बघ ना, हीच तर या आयुष्याची नियती आहे. सोडताना जग कोणीच नसतं सोबत. ते सुंदर गुलाब म्हणालं, मी उद्याचा नाही करत विचार. तुडवणं, तोडणं किंवा फेकणं, जे असेल नशिबात करतो मी ते स्वीकार. गुलाबाने सांगितली जीवनाची व्याख्या याआधी कोणी सांगितलीच नाही. जीवन म्हणजे ऊन, पाऊस, वारा आहे, आधी मनास कळलंच नाही. खरंच आज गुलाब व्हावंसं वाटतंय. जीवनाचा न संपणारा प्रवास मनात जाणवतोय.